आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। इतर कुठलेही प्रश्न विचाराल तर बीड जिल्ह्याला तुम्ही अजून खड्ड्यात घाला, मंत्री पंकजा मुंडे पत्रकारांवर संतापल्या। कुठलाही प्रश्न मला विचारायचं नाही, पंकजा मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलं तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खड्ड्यात घालणार आहात। कुठलाही प्रश्न मला विचारायचं नाही, पंकजा मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलं तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खड्ड्यात घालणार आहात। बीड जिल्ह्यामध्ये होणारा अवैध वाळू उपसा आणि मुरुम उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या अधिकाऱ्यांना निर्देश। कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा देखील इशारा। ताई, आमच्या पालकमंत्री तुम्हीच, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांचं वक्तव्य। तर सुधरा जरा, आपले पालकमंत्री अजितदादा, मी संपर्क मंत्री असल्याचं लक्षात ठेवा, उत्साही पदाधिकाऱ्यांचे पंकजा मुंडेंनी कान टोचले। अंजली दमानी यांनी पीक विमा घोटाळ्यासंदर्भात मला कुठलेही पुरावे दिले नाहीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत पवत ऍक्शन मोडवर, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना अधीक्षक कार्यालयात बोलावून तंबी, गुन्हा घडल्यास एमपीडीए हद्दपारी तसंच मकोका अंतर्गत कारवाईचा इशारा। रायगडच्या पालकमंत्रीपदी वर्णी न लागल्यानं भरत गोगावले नाराज असल्याची पक्षामध्ये चर्चा। सूत्रांची माहिती, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे गोगावलेंच्या नावासाठी आग्रही। भाजपनं विधानसभेमध्ये आपली ताकद दाखवली आहे, एकमत न झाल्यास भाजप स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढणार, मंत्री अतुल सावे यांचं सूचक वक्तव्य। बघा, ताकद भाजपची आहे। सर्व पक्षाचे लोक माझ्याशी बोलतात, निधी विकासाबाबत प्रत्येक जण भेटतात, राजकीय अर्थ का करता, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। भाई देखो, मेरे साथ तो सब लोग मेरे से बात करते हैं, सब लोग मेरे, सब पार्टी के लोग मेरे से बात करते हैं, क्योंकि मैं काम करने वाला हूँ। विकास निधि के लिए या और कुछ काम के लिए हर पार्टी के लोग मेरे से संपर्क में रहते हैं। इसका आप राजनीतिक अर्थ क्यों निकालते हो? आरोपीसाठी बांबू कमी पडत असतील तर माझ्या जिल्ह्यामध्ये भरपूर आहे। अशोक मोहितेला झालेल्या मारहाणीवरून मुनगंटीवार आक्रमक प्रतिक्रिया। दहशत आणि गुंडागर्दी पसरवणाऱ्यांना ठेचलंच पाहिजे, मुनगंटीवार यांचा इशारा। अशा आरोपीला बेदम ठोकलं पाहिजे अशी प्रतिक्रिया माननीय देवेंद्रजींच्या सभेमध्ये बीडमध्ये दिली। आता बांबू कमी पडत असेल तर माझ्या जिल्ह्यात भरपूर बांबू आहे, घेऊन जायचा, बांबू तुटेपर्यंत ठोकलं तरी चालतं।